60 किलोमीटर का मीटर, ओके, मीटर पर सेकंड। Recording in progress. चला बाकीचे पण कॅल्क्युलेट करा, बसू नका शांत। क्या करना है आपको, देखो कंडीशन दी है कि डिस्प्लेसमेंट या फिर डिस्टेंस इज ए फंक्शन ऑफ टाइम। क्या दिया इक्वेशन, एस इक्वल्स टू 40 स्क्वायर प्लस 20t प्लस 5, और आपको बोला है कि t इक्वल्स टू 5 सेकंड है, तो स्पीड कितनी होगी। फिफ्थ बोला मतलब इंस्टेंटेनियस कैलकुलेट करना है। इंस्टेंटेनियस कैलकुलेट करना मतलब डिफरेंशिएट करना है। डिफरेंशिएट कैसे करेंगे, 4 इंटू 2 प्लस 20t का हो गया, वेरी गुड, 40 प्लस 20 60, तो स्पीड बन गई v इक्वल्स टू 60 मीटर पर सेकंड। नेक्स्ट, वेरी गुड, राइट डाउन, कैलकुलेट द एवरेज स्पीड इन 5 सेकंड। काय हो डिस्टेंस सेम है, बस बोला है कैलकुलेट द एवरेज स्पीड। इंस्टेंटेनियस की जगह पे क्या दिया है, एवरेज दिया है। 5 फिफ्थ नहीं बोला है, 5 बोला है। वेरी गुड, अब क्वेश्चन संपत नहीं के आंसर्स रेडी पाहिजे। देखो डिफरेंस क्या है बेसिकली, जब वो पर्टिकुलर सेकंड बोलेंगे तो इंस्टेंटेनियस स्पीड है, जब इंस्टेंटेनियस स्पीड है तो डिफरेंशिएशन है। अगर वहां पे इस तरह के नंबर दिए जाते हैं, 2 है, 3 है, 4 है, इसका मतलब क्या होता है, 2 का मतलब 0 से लेके 2 तक, 4 का मतलब 0 से लेके 4 तक, तो 5 का मतलब 0 से लेके 5 तक। तो हमें करना क्या पड़ेगा, इनिशियल टाइम लेना पड़ेगा t1 0, और वहां पे कितना डिस्टेंस से कैलकुलेट करना पड़ेगा। अगर t1 0 इस इक्वेशन में पुट करेंगे तो s1 कितना बनेगा, ये कळते सगळ्यांना, ये t 0 है, 0 इंटू एनीथिंग 0 हो जाएगा। बाद में t5 पुट करेंगे तो सेम एक्सप्रेशन में हमें क्या मिलेगा, t इक्वल्स टू 5 पुट करके s2 इक्वल टू 5 स्क्वायर 25 इंटू 4 100 प्लस प्लस कितना हो गया 205। मीन्स व्हाट, एक्चुअल डिस्टेंस कितना कवर हो रहा है, 205 माइनस 5, कितने टाइम इंटरवल में, 5 माइनस 0 में, तो 200 अपॉन 5। हेच सांगितलं होतं निकिता, हे सांगायचं होतं तुला, है ना, ठीक आहे। हां, आता तुझा क्वेश्चन काय होता मला सांग। अरे बाबा क्वेश्चन काय बघितला का व्यवस्थित, क्वेश्चन असा असेल तो, व्हेलॉसिटी इज ए फंक्शन ऑफ टाइम, देन कॅल्क्युलेट द डिस्टन्स कवर्ड इन 4 सेकंड, कळलं का। मग त्या केसमध्ये आपण काय करतो, व्हेलॉसिटीवरून डिस्टन्स काढायचं असेल, तुम्ही नका ऐकू, तुम्ही सोडून झालं हे, ठीक आहे ना। दुसऱ्याचे डाऊट आपले डाऊट नाही बनवायचे, कधीच नाही। दुसऱ्याचे प्रॉब्लेम दुसऱ्याचे राहू द्यायचे, ठीक आहे, आपल्याला हे मोठे प्रॉब्लेम आहे। तू सांगतो 2 मिनिटं, आपको दिया है s इक्वल्स टू 20t स्क्वायर प्लस 5t प्लस 20, और मुझे डिस्टेंस कितना कवर होगा फ्रॉम 2 to 4 सेकंड, ये कैलकुलेट करके देंगे आप। आता तू ऐक, क्वेश्चन असा असेल तो, स्पीड इज गिवन, कॅल्क्युलेट द डिस्टन्स। मग जर आपल्याला डिस्टन्स दिलं असतं, 5 सेकंड म्हटलं असतं, डायरेक्ट डिफरेंशिएट करून आन्सर आलं असतं। हाँ, इंटीग्रेट करते टाइम फिर डायरेक्ट हम वैल्यू पुट नहीं कर सकते, वहाँ पे लिमिट लेनी पड़ती है 4 के बाद में एंड 5 तक, दैट्स वाई 4 to 5। वन 128 मीटर पर सेकंड, व्हेरी गुड। नाही फक्त 20, 1 नाहीच आहे बेटा तिथं। शुभम, डिस्टन्स दिल्यावर मी डिस्टन्स कशाला विचाराल बरं, स्पीड स्पीड, मेजॉरिटी वाढली तुमची आता, किती आहे, निकिताचं बरोबर, तू चुकलंय। क्या होगा फिर से, किती चिल्लर, किती सोपं आहे बघा, हे 2 आहे की नाही, t च्या जागेवर 2 पुट करायची, तो s1 कितना आएगा, हे बघा 2 स्क्वेअर 4, 4 इंटू 20 80 प्लस 5 इंटू 2 10 प्लस 20 20 20 38 110। बाद में वही 4 पुट करके s2 मिलेगा,
4 स्क्वेअर 16 का डबल 320. ठीक आहे, एक 0 देऊन टाका. प्लस 5 इंटू 4 20 प्लस 20 20 20 360. तो कितना डिस्टेंस कवर हो रहा है गिवन टाइम में? 360 माइनस 110. टाइम कितनी है? 2 का 4 का 2, 4 माइनस 2 करके 2. ये बन गई आपकी स्पीड, एवरेज स्पीड. 360 माइनस 110 अपॉन 2 125 मीटर पर सेकंड. निकिता काय चुकलं होतं? तू तो डबल मध्ये जवळपास नव्हता. नेक्स्ट सेम क्वेश्चन है और आपको बोला है स्पीड कैलकुलेट करो एट 3rd सेकंड. नहीं माहिती मला, फक्त एवढं म्हटले 3rd सेकंड मध्ये काढा. अगर पर्टिकुलर सेकंड दिया तो फिर से निकालते अपन इंस्टंटेनियस. 3rd म्हणजे इंस्टंटेनियस झाला ना, 3 म्हणजे एवरेज झाला. वेरी गुड. क्या होगा? 40t प्लस 5. टी कितना है? 30. 125. कळलं का? सोडवा पटपट. अगर हमें इंस्टंटेनियस चाहिए तो क्या करना पड़ेगा? इसको डिफरेंशिएट करना पड़ेगा. आलं तर बाहेर उघडेल ना. डिफरेंशिएट करेंगे तो कितना होगा? 40t प्लस 5. तुला कसं कळाल कोणी आलं म्हणून? 40t प्लस 5. टी कितना है? 3. तो ये बनेगा 125 मीटर पर सेकंड. हे कळतंय का? नंतर असा, हे पहिले बघून घ्या. दिस इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट, हे कधी परत एकदा एकदम सिंपल रूल है. देखो क्वेश्चन भी बहुत सारे सॉल्व किए. अगर डिस्प्लेसमेंट फंक्शन ऑफ टाइम दिया है, इंस्टेंटेनियस पूछा तो डेरिवेटिव लेंगे, डायरेक्ट टाइम पुट करेंगे. एवरेज बोला तो डिफरेंशिएट नहीं करना है. टाइम पहला दिया है इनिशियल, उसको पुट करके डिस्टेंस निकालेंगे. दूसरा टाइम पुट करके डिस्टेंस निकालेंगे. डिस्टेंस की भी सब्ट्रैक्शन, टाइम की भी सब्ट्रैक्शन, दैट विल बी द एवरेज स्पीड. बट हे कधी अगर डिस्प्लेसमेंट इज ए फंक्शन ऑफ टाइम दिया है ओनली तब. क्लियर? अब देखो कभी कभी क्या करते हैं क्वेश्चन की केस में, आपको वेलोसिटी बोलते हैं फंक्शन ऑफ टाइम है 2t प्लस 10, और इसके ऊपर से डिस्टेंस कैलकुलेट करने के लिए बोला जाता है. तो कंडीशन क्या है? देखो अगर v इक्वल टू एस बाई टी है तो s इक्वल्स टू वी टी है. यानी डिस्टेंस से वेलोसिटी कैलकुलेट करना है तो हमें डिफरेंशिएट करना पड़ता है. उसी तरह से वेलोसिटी से डिस्टेंस कैलकुलेट करना है तो हमें इंटीग्रेट करना पड़ेगा. इंटीग्रेट करना पड़ेगा. कर लो. अब डेरिवेटिव का मैंने एक ही फॉर्मूला बोला था आपको, जो भी पावर है उसमें कुछ नहीं करना है, पावर से मल्टीप्लाई करो और पावर में से 1 सब्ट्रैक्ट करो. इंटीग्रेट करते टाइम पावर में 1 ऐड करो, उसी से डिवाइड करो. ये कब? इंटीग्रेशन कब? वेलोसिटी या फिर स्पीड गिवन है एंड डिस्टेंस निकालना है. स्पीड गिवन है एंड डिस्टेंस निकालना है. स्पीड गिवन है 1, स्पीड गिवन आहे अँड डिस्टन्स निकालना आहे तो. कळलं? मग इथं काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा अगर हमें इंस्टेंटेनियस डिस्टेंस बोला भी गया या फिर 3rd 4th 5th बोला भी गया तो वो टाइम हम डायरेक्ट पुट नहीं कर सकते. कळलं ना? असं होतं का? 5th वेलॉसिटीला किती डिस्टन्स कव्हर होईल? 5th सेकंडला किती डिस्टन्स कव्हर होईल? ते होतं. बट अगर डिफरेंशिएट करते, डिवाइड करते तो पर सेकंड इंफॉर्मेशन, डिफरेंशिएट करना मतलब डिवाइड करना. तो डिवाइड करते तो ईच सेकंड की मतलब वैल्यू हमें समझ में आती है, इसलिए पर्टिकुलर टी पुट कर दिया, आंसर आता है. इंटीग्रेट करते मतलब कंबाइन करते तो वहां पे पर सेकंड की वैल्यू नहीं होती है, इसलिए यहाँ पे प्रोसेस डिफरेंट है टू कैलकुलेट डिस्टेंस. कळालं? फक्त आता एवढं लक्षात ठेवा, डिस्टेंस अगर दिया है तो स्पीड कैलकुलेट करने के लिए एंड वेलोसिटी दी है स्पीड डिस्टेंस कैलकुलेट करने के लिए. कळलं? आता आपल्याला v दिली है, स्पीड दिली है, कितनी है? 2t प्लस 10, और आपको बोला है कि इतनी स्पीड से अगर गाड़ी ट्रैवल कर रही है तो वो 2 सेकंड में कितना डिस्टेंस ट्रैवल करेगी. डायरेक्ट vt करून चालेल का? व्हेरी गुड. क्वेश्चन तर संपून देत जा, बाकीचे घाबरतील ना असं करून. ठीक है, 2t है. अब 2t का इंटीग्रेशन, इंटीग्रेशन में पावर में 1 ऐड करो, उसी से डिवाइड करो. t की पावर कुछ नहीं मतलब 1 है तो 1 प्लस 1 तो ये बनेगा 2t स्क्वायर बाई 2 प्लस 10 के साथ कुछ नहीं है मतलब 10 इंटू टी रेस टू 0 होता है. पावर में 1 ऐड करके ये 10t हो जाएगा. ये इंटीग्रेशन आ गया, 2 कैंसल, t 2 है, 2 पुट करो.
आता ऍक्च्युअल में असं नसतं, ऍक्च्युअल मध्ये असं असतं बघा, यस इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ v इंटू डी टी टाइम t1 से टाइम t2 तक, ऐसे लिमिट्स लेनी पड़ती है। इंटीग्रेशन स्टार्ट कहाँ से हुआ एंड एंड कहाँ पे हो रहा है। अगर उन्होंने 2 सेकंड बोला है तो इसका मतलब इंटीग्रेशन 0 से स्टार्ट हुआ था, 2 पे खत्म हुआ, और फिर हम ये v के एक्सप्रेशन को पुट करते हैं 2t प्लस 10 इंटू डी टी। इसको इंटीग्रेट करने के बाद ये इंटीग्रेशन का साइन नहीं होगा, का बरं असं? आता 5 स्क्वेअर इक्वल्स टू या 25 च्या डोक्यावर 2 लिहावं लागतात का बरं? स्क्वेअर करून झाला, तसं इंटिग्रेट करून झालं म्हणून ते इंटिग्रेशन साइन नहीं येणार, ठीक है। अब ये 2t का इंटिग्रेशन 2t स्क्वेअर बाय 2 म्हणजे फक्त t स्क्वेअर प्लस 10 का इंटिग्रेशन 10t, लिमिट्स है 0 से लेके 2 तक। लिमिट पुट कैसे करते हैं? हे मॅथ्स नाही, हे फिजिक्सच आहे, कळालं ना? नाही तर आपल्याला वाटतं हे मॅथ्स आहे, लय अवघड आहे, काय चाललंय, काही नाही, फिजिक्सच है, ठीक है। तो अपर लिमिट पुट करनी, अपर लिमिट कितनी है 2, तो पुट करो, क्या होगा 2 स्क्वेयर 10 इंटू 2 माइनस 0 स्क्वेयर प्लस 0 इंटू 10 0 प्लस 0 एनीथिंग माइनस 0, तो ये 24 मीटर आ गया। यामुळे जर लोअर लिमिट 0 असेल तर आपण डायरेक्ट टी पुट करून आन्सर लिहितो, इथून पुढे आपण तेच फॉलो करणार आहे, बट ऍक्च्युअल में प्रोसेस ये होती, कळतं? चला आता डोकं न लावता, पेन न यूज करता डोकं लावून आन्सर सांगा, ठीक आहे? हा काय एनिथिंग माइनस 0 एनिथिंग असतं। मी मायनस म्हटल्यानंतर तुला अपॉन का वाटतं बाळा? असं नको करू ना, थोडं कमी बुद्धी थोडीशी स्लो कर तुझी, ठीक है? चला v इक्वल्स टू दिया है 2t प्लस 20 और हमें स्पीड सॉरी डिस्टेंस चाहिए कवर्ड इन 10 सेकंड। चला ओरली करा, पेन हातात घेऊ नका, पेननी कन्फ्यूज होणार। कैसे होगा? 2t स्क्वेयर बाय 2, 2 टू कैंसल, t स्क्वेयर प्लस 20t, t कितना है 10, t स्क्वेयर 100, 20 इंटू 10 200 प्लस 100, किती लोकांना नाही कळालं हे? ठीक है, देखो क्या करना होता है, s इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ v इंटू डी टी, लिमिट्स होगी 0 से लेके 10 तक, ये कळालं। इंटीग्रेशन का रूल क्या है? जो भी t की पावर है उसमें 1 ऐड करो एंड उसी से डिवाइड करो। अब यहाँ पे t की पावर कितनी है 1, तो 2 इंटू टी था, तो इंटीग्रेट करते टाइम क्या होगा 2t रेस टू 2 अपॉन 2, 2 टू कैंसल, तो इसका इंटीग्रेशन ये बनेगा t स्क्वेयर प्लस 20 है, मतलब 20 के साथ में कौन होता है 20 इंटू टी रेस टू 0 होता है, फिर से पावर में 1 ऐड करेंगे तो ये 20 इंटू टी बनता है, तो ये t स्क्वेयर प्लस 20t हो गया। लिमिट त्याच है 0 से लेके 10 तक, इथपर्यंत क्लियर है? कंफर्म? अब अपर लिमिट माइनस लोअर लिमिट 0 है, वो 0 ही आएगा, छोड़ दो। अब बस t की जगह पे 10 लिखना है, t का स्क्वायर था तो 10 का स्क्वायर प्लस 20 इंटू 10 एंड इनकी एडिशन, दिस विल बी द डिस्टेंस कवर्ड। अजून कोणाला नाही कळालं? कळालं सगळ्यांना? व्हेरी गुड। सेम एक्सप्रेशन है और आपको बोला है कैलकुलेट द डिस्टेंस कवर्ड इन सेकंड। हे ओरली सोडवा असं म्हटलं नाही मी, पहिले ते डिफरन्स कळायला पाहिजे, 2 आणि सेकंड मध्ये काय डिफरन्स असतो। गोल तिथंच होतो, आपल्याला वाटतं सेम आहेत, सेम नहीं है। परत तेच, अगर इसको मैं डिफरेंशिएट करता तो डायरेक्टली t की वैल्यू पुट करके आंसर आ जाता, इंटीग्रेशन में वो नहीं चलता है। इंटीग्रेट करत असताना आपल्याला अशी कंडिशन घ्यायची आहे, कशी कंडिशन घ्यायची है, हमें सेकंड में, अब सेकंड का मतलब क्या होता है 1 खत्म होने के बाद एंड 3 शुरू होने से पहले, तो हमें क्या करना पड़ेगा, पहले 2 सेकंड में कितना डिस्टेंस कवर होता है वो कैलकुलेट करना पड़ेगा, ऐकून घ्या व्यवस्थित, एंड उसमें से 1 सेकंड में होने वाला डिस्टेंस सब्सट्रैक्ट करना पड़ेगा। दैट्स व्हाई यहाँ पे इंटीग्रेशन की लिमिट आएगी 1 से लेके 2 तक। असंच जर आपल्याला 3rd सेकंड म्हटलं असेल तर इंटीग्रेशन की लिमिट आएगी 2 से लेके 3 तक। अगर आपल्याला 10th सेकंड का डिस्टेंस पूछा है तो 9 से लेके 10 तक का अपर माइनस लोअर करते अपन, तो 10th अगर बोला है तो पूरे 10 का कैलकुलेट करेंगे, 9 का सब्सट्रैक्ट करेंगे।
कळलं? सर पवन रोज काय करतो? जेवण करतो. ठीक है, द्या सोडून. हे कळलं असेल काही एक्झाम्पल द्यायची आवश्यकता प्रिया जाता डोक्यामध्ये. अगर आपको बोला है 21st सेकंड में कितना डिस्टेंस कवर होगा, इंटीग्रेशन की लिमिट 20 to 21 वही है. ठीक है, अब इसको इंटीग्रेट करेंगे. इंटीग्रेट तर येतं सगळ्यांना. पॉवरमध्ये 1 ॲड करायचा, डिवाइड करायचं. तो 2t का इंटिग्रेशन टी स्क्वेअर, 20 का फक्त लिमिट्स काय करायचे आहेत आपल्याला 1 से लेके 2 तक पुट करनी है. क्या होगा अब 2 स्क्वेयर 4, 20 इंटू 2 44 माइनस 21. सो फाइनल आंसर विल बी क्या ही है 21. व्हेरी गुड. कसं आलं तू 23 असंच का? 23 क्या ये? अरे डिस्टेंस कवर्ड इन, अगर 2 सेकंड बोला होता तो 44 आंसर होता. कळलं ना? चलो सेम क्वेश्चन है. अब 4th सेकंड में बोलो कितना आता है. हो तेच 3 नंतरचा 4. कन्फ्यूज होऊ नका, प्रत्येकाची कंडिशन वेगळी आहे. नाही तर काल तर डायरेक्ट पुट करत होते ना, आज 2-2 कुठून आणले? हम्म 18 कितना दिया है टाइम? 4. तो इंटीग्रेशन की लिमिट्स क्या होगी? 3 से लेके 4 तक. फंक्शन है 2t प्लस 20. इंटीग्रेशन क्या होगा? टी स्क्वायर प्लस 20t. लिमिट्स है 3 से लेके 4. 4 स्क्वायर 16 प्लस 20 इंटू 4 80 प्लस 16 माइनस 3 स्क्वायर 9 20 इंटू 3 करो सब्ट्रैक्शन. शुभम लगातार सेकंड करेक्ट. चलो हो गया. नेक्स्ट थांबू का? बरं तुझा हाच क्वेश्चन होता ना आजचा. सगळं भेटेल बेटा, फक्त थोडंसं हळूहळू. 20t स्क्वेयर प्लस 10t प्लस 20 ये गिवन है आपको वेलोसिटी, और आपको फाइंड करना है डिस्टेंस कवर्ड इन 3rd सेकंड. तुला 20चाच प्रॉब्लेम दिसतोय मला वाटतं. व्हॉट इज द आन्सर? थर्ड सेकंड. पहली बात यहाँ पे लिमिट्स क्या होगी इंटीग्रेशन की? 2 3. अब इंटीग्रेशन करना है किसका? 20t स्क्वायर प्लस 10t प्लस 20 का. बोलो 20t स्क्वायर का इंटीग्रेशन, 10t का प्लस 20t. लिमिट से 2 से लेके 3. हे कळलं का? परत तेच आहे, पॉवर में 1 ॲड करो, पॉवर उसी से डिवाइड करो. ही स्टेप किती लोकांना नाही कळाली? रेज युअर हँड्स. सगळ्यांना कळाली? नहीं कळाली बात. 20 इंटू टी स्क्वेयर है, पावर में 1 ऐड किया मतलब टी क्यूब बना, उसी से डिवाइड किया है. प्लस 10 इंटू टी रेस टू 1 था, पावर में 1 ऐड किया स्क्वेअर. काय काय प्रत्येक वेळेस 1च ऐड करायचं, तो रूलच है बेटा. ठीक है. यहाँ पे 10t स्क्वेयर अपॉन 2 था, 10/2 5 हो गया, 5t स्क्वेयर. प्लस 20 है, इंटू टी रेस टू 0 था, 1 ऐड किया 20 इंटू टी. क्लियर. अब अपर लिमिट पुट करनी है. टी क्यूब 3 का क्यूब 27/3, 9 इंटू 20 प्लस टी स्क्वेयर 3 स्क्वेयर 9 इंटू 5 प्लस 20 इंटू 3 60. ये हो गई अपर लिमिट. आता इधर कळालं असेल. वेरी गुड. माइनस अब 2 का क्यूब 8 इंटू 20
160 अपॉन 3 53 प्लस टी स्क्वेअर आहे तो 2 का स्क्वेअर 4 इंटू 5 प्लस 20 इंटू 2. फक्त आपण टीला पहिले 3 म्हटलो मायनस टीला 2 म्हटलो. कळालं. आणि क्यूब मल्टिप्लिकेशन डिवीजन नसेल कळालं आता लिहून घ्या, नंतर मी परत एक्सप्लेन करत लेक्चर नंतर. ठीक आहे. अब इनके एडिशन करते 180 प्लस 60 240 प्लस 45 गोळ झाला. 180 प्लस 60 240 प्लस 45 285 माइनस 40 20 60 50 113 subtraction 5 minus 3 2 8 minus 1 7 2 minus 1 1 172 meter. This will be the distance covered in third second. सेम क्वेश्चन में अगर बोला होता 2 सेकंड में कैलकुलेट करो या फिर 3 सेकंड में कैलकुलेट करो तो कोणतं सोपं होतं. हे सोपं इकडं आहे की नाही आणि तिकडं ते सोपं आहे. तिकडं पर्टिक्युलर 30 सेकंद बोला तो डिफरन्शिएट करो आंसर आता एक स्टेप में. तिकडं म्हणजे डिस्टन्स दिलेला असेल स्पीड काढायची असेल तर, आणि इकडं असं दिलं का बरं वाटतं है ना. एक स्टेप में इसी में वैल्यू पुट करनी डायरेक्ट 3 तो कितना आएगा फिर से काय काय कन्फ्युजन झालं हे बघा लिहून देऊ. इफ डिस्टन्स इज गिवन ॲज फंक्शन ऑफ टाइम दॅट इज, याचा अर्थ असा होतो की एस इक्वल टू एक्स टी स्क्वेअर प्लस वाय टी प्लस झेड. आता एक्स वाय झेड कॉन्स्टंट असतात हा. याला 2t स्क्वेअर प्लस 10t प्लस 5 असं काही पण म्हणू शकतो आपण. ते नंबर मी यासाठी नहीं घेतले कि प्रत्येक वेळी तेच रिपीटेशन असणार नाही. मतलब डिस्टेंस हर बार आपको टाइम वेरिएबल्स के फॉर्म में दिया जाएगा. कळलं हे. अशा फॉर्म में जर दिला असेल देन नंबर 1 इंस्टंटेनियस वेलोसिटी इज गिवन बाय dx by dt and put value of th सेकंड. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ यांना आपण टीथ सेकंड म्हणतोय. कळतं आहे. अगर उस फॉर्म में डेटा चाहिए तो इसको पहले डिफरेंशिएट करेंगे. डिफरेंशिएट करायचं म्हटलं पावर से मल्टीप्लाई करो, पावर में से 1 सब्ट्रैक्ट करो, वही होगा. ठीक है. एंड अगर हमें वहाँ पे पूछा जाता है कि एवरेज स्पीड म्हणा, याला थोड्या वेळा एकदा वेलोसिटी शिकलो कि मग काही म्हणा दोन्हीकडे सेम असते. अगर एवरेज स्पीड बोला है तो उस केस में हमें क्या करना पड़ेगा, हमें dx by dt नहीं करना पड़ेगा. क्या करना पड़ेगा फिर, वेरी गुड. पुट t1 you will get s1, then put t2 you will get s2 एंड उस केस में फिर एवरेज वेलोसिटी बनेगी s2 माइनस s1 अपॉन t2 माइनस t1. आणि हे ओळखायचं कसं, डेटा दिया जाएगा 2 3 4 5 एंड हे कसं ओळखायचं, डेटा दिया जाएगा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इस फॉर्म में. आता क्लिअर झालं गायत्री. थांबणार आहे तू आता हे लिहून तर दे ना बाकीच्या. तू एक्सप्रेसमध्येच असतो का नेहमी. चलो फिनिश्ड. फोटो काढून घ्या ज्यांचं बाकी असेल. आता फक्त काय होईल, डिस्टन्स को रिप्लेस करेंगे विथ स्पीड. लिया पटपट. If speed is given as function of time, that is, अब एक्सप्रेशन क्या होगा, v इक्वल टू एक्स टी प्लस वाय के फॉर्म में होगा. आता x आणि y हे नंबर असतात हा, हे तर कळेल. देन अगर आपको इंस्टंटेनियस डिस्टेंस बोला है, ऐसा नहीं म्हणणार ते इंस्टंटेनियस डिस्टेंस. अगर आपको बोला है कि डिस्टेंस कैलकुलेट करो इन टी सेकंड. आता टी सेकंड याचा अर्थ काय होतो, 1 सेकंड 2 या फिर 3 4
5 6 असं जर म्हटलं तर आपण काय करणार, सबसे पहले डिस्टेंस इज गिवन बाय इंटीग्रेशन ऑफ वी डी टी एंड यहाँ पे लिमिट होगी फ्रॉम 0 से लेके t तक कंपलसरी। लेकिन अगर आपको बोला जा रहा है कि डिस्टेंस कितना कवर हो रहा है वो कैलकुलेट करो इन टीथ सेकंड, अब इसका मतलब क्या होगा, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं जर दिलं, इन दैट केस क्या करना है हमें, सेम इंटीग्रेशन ही लेना है वी डी टी का, बस लिमिट्स होगा t-1 टू t, म्हणजे आपल्याला फोर्थ म्हटलं तर 4-1 म्हणजे 3 से लेके 4, सेकंड म्हटलं तर आणि फर्स्ट म्हटलं तर आणि मायनस थर्ड सेकंड म्हटलं तर टाइम नेवर बी निगेटिव्ह असं म्हणूच शकत नाही, जर कोणी म्हटलंच तर सोडवावं लागेल आपल्याला। हां बोल ना, पण टाइम निगेटिव्ह नसतोच। चलो क्लियर आहे, अब आता काही प्रॉब्लेम एवढ्यावर नाही होणार बेटा, हे एक सोल्यूशन है जो यहाँ पे कंसेप्ट पढ़ रहे हैं, उसके जितने भी एप्लीकेशंस है उनकी प्रैक्टिस प्रैक्टिस एंड प्रैक्टिस, रोज रूटीन ठेवायचं आपलं। क्लास में जितने क्वेश्चन सॉल्व करके दिए, कळालं तरी पण नाही कळालं तरी पण ईच क्वेश्चन एटलीस्ट 2 to 3 टाइम्स सॉल्व करो। जब तक क्वेश्चन देख के खुद सॉल्व नहीं हो रहा है एंड करेक्ट आंसर नहीं आ रहा है तब तक सॉल्व करो, फर्स्ट। सेकंड, डेली आपको कुछ ना कुछ होमवर्क में मॉड्यूल में से बोलता हूँ वो कंप्लीट करना ही करना है। एकदा टॉपिक संपला मग मॉड्यूल बघितलं की 120 पेजेस दिसतात आपल्याला, कुठून सुरू करू, कधी सुरू करू, मग सॉल्व करू का कन्सेप्ट ॲप्लिकेशन करू, मग हे मिक्स कुठून आले काही कळत नाही, त्यामुळे रेगुलर किया तो हो जाएगा। ये सेकंड स्टेप, सेकंड पार्ट। थर्ड वन, रेगुलर टेस्ट होती है, टेस्टमध्ये एकही क्वेश्चन आला नाही आला तरी फरक पडत नाही, फक्त डोक्यात हे ठेवायचं आज 0 पडले, उद्या माझा एक तरी क्वेश्चन करेक्ट आला पाहिजे, उद्या फक्त एक क्वेश्चन करेक्ट आला, नेक्स्ट डेला डोक्यात ठेवायचं अजून एक तरी करेक्ट आला पाहिजे। ज्यांची स्टार्टिंग 150 160 पासून होते त्यांची ॲश्युरिटी नसते, लक्षात घ्या, पण जे 0 पासून सुरुवात करून 160 पर्यंत जातात त्यांची ॲश्युरिटी असते, कळालं ना। टॉर्टॉइज रॅबिट, ससा कासव, ससा म्हणजे रॅबिट, टॉर्टॉइज म्हणजे कासव, कळलं ना, यांचा रूल लक्षात ठेवायचा। ससा किती उड्या मारू द्या, कितीही पळू द्या, कुठेही रेस घेऊ द्या, म्हणजे गोष्टीत तर आपण स्टडी केलंच होतं है ना, 240 का 245 वेळा वर्ल्डमध्ये त्या रेस अरेंज केल्या, तुला व्हिडिओ दाखवला मी त्या दिवशी। प्रत्येक रेसमध्ये फक्त आणि फक्त कासव जिंकलेला आहे, पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकतं, कळलं ना, तसं प्रत्येक रेसमध्ये फक्त कासवच जिंकतो। याचा अर्थ काय होतोय, जो कन्सिस्टंट आहे, ठरलंय हेच, बाकी विषयच नाही, तो चालत राहतो स्टेप बाय स्टेप। आणि ससा रॅबिट 4 उड्यामध्ये टार्गेटच्या जवळ, मागून एकाने आवाज काढला, कोण होतं, वळून बघून तेवढ्यावर नाही, लगेच रिटर्न फिरून पाठीमागं, हे इकडंच चक्करा मारत असतं आणि कासव रेस जिंकतो। आणि हे प्रत्येक ठिकाणी ॲप्लिकेबल आहे। मग आपल्याला ससानी व्हायचं, कासव व्हायचं म्हणजे काय जादू थोडी आपल्याकडं, काय करणार, त्यांचे हॅबिट्स आपल्याला इम्प्लिमेंट करायचं। उद्या दसरा आहे, 15 दिवसांनी दिवाळी आहे, संपलं, आयुष्यामध्ये दिवाळी दरवर्षी येणार आहे, नीटची एक्झाम रिपीट करायचा चान्स एकदाच मिळाला आहे हां, अशी आग लागली पाहिजे, विशेष नाही। मी जर म्हटलो दिवाळीच्या 2 दिवस सुट्ट्या आहे सर, जमत नाही, क्लास उघडा ठेवा, मला अभ्यासाला यायचं इथं, हे ॲटिट्यूड आलं पाहिजे। असे एक्सप्रेशन देतात, मला वाटतं आता डायरेक्ट जाऊन 200 घेतात काय 180 पैकी, आणि लेक्चर झालं की गायब, सर खाना खा के आता टेस्ट देता काय की टेस्ट काय का लेक्चर ना, का पेता कल दानिश, तब्येत खराब झालीच नाही पाहिजे आपली, कळालं ना। म्हणजे हे खूप महत्त्वाच्या गोष्टी बेटा, हे कन्सिस्टंट एफर्ट ठेवा आणि प्रत्येकाला आउटपुट भेटणार आहे जर तुम्ही हे मेंटेन केलं तर। कारण आज जरी काही लोकांना 170 पडतायत, एक दिवस असा होता त्यांना पण फक्त 25 मार्क्सच पडत होते, कळालं ना, फक्त कुठतरी एफर्ट जास्त घेतलेत लास्ट 2 इयरमध्ये, म्हणून त्यांची ही कंडिशन आहे। आपल्याला आता तीच ऑपॉर्च्युनिटी आहे, जे त्यांना शिकवतोय मी ती तुम्हाला ते शिकवतोय, बरोबर आहे की नाही।
फक्त एवढे ते एफर्ट्स एक्स्ट्रा घेतात, सांगितलेले वर्क सांगण्याच्या अगोदर कंप्लीट असतं, ते झाल्यानंतर 2-4 बुक्स एक्स्ट्रा सॉल्व करतात, जिथून मी क्वेश्चन पेपर सिलेक्ट करतो. मग येणारे क्वेश्चन त्यांनी सॉल्व केल्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी ॲक्युरेसी इम्प्रूव्ह होते. मी तुम्हाला सांगत नाही, प्रत्येकाला कंपल्सरी केलेलं नाही मी की सगळे बुक सोडवा म्हणून. ॲटलिस्ट या 4 कंडिशन आहे त्या कंपल्सरी फॉलो करा. फर्स्ट वन, लेक्चरमध्ये जे काही कंटेंट, जे काही क्वेश्चन्स आपण सोडवले ते 2 to 3 टाइम्स जोपर्यंत आपले आन्सर्स करेक्ट येत नाही तोपर्यंत सोडवा. सेकंड कंडिशन काय सांगितली, सेकंड स्टेप मॉड्यूलमध्ये दिली आहेत, नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्ड 50 असतात तेव्हा अनसॉल्ड 10 असतात. कळलं ना, 10 अनसॉल्ड आणि 10 सॉल्ड आणि 50 अनसॉल्ड असं नाही दिलेलं. 50 सॉल्ड दिलेले आहेत आणि 10 अनसॉल्ड दिलेत. हे कशासाठी, आपला ॲप्रोच डेव्हलप झाला पाहिजे. कळालं ना, प्रत्येक कन्सेप्ट आपण स्टडी करतोय त्यावर येणारे क्वेश्चनचे टाईप खूप सारे आहेत. मग ते कशा प्रकारे त्याला टॅकल करायची ही आयडिया काही मी इथं कव्हर करतो, काही तुम्हाला मॉड्यूलमध्ये प्रिंट करून दिलेलं आहे. हे रोज झालंच पाहिजे. मॉड्यूलमध्ये पण क्वेश्चन सोडवत असताना पहिले क्वेश्चन रीड करा, फर्स्ट टाइम त्याचं सोल्युशन रीड करा. त्याच्यासाठीच दिलं आहे ते की या टाईपच्या क्वेश्चनला ॲप्रोच कसं करायचं. एकदा व्यवस्थित समजलं त्यानंतर विचार करा की या स्टेपनंतर काय होतं, पेन हातात घ्या, न बघता सोडवा. जोपर्यंत न बघता आपले आन्सर्स करेक्ट येत नाही आहे तोपर्यंत त्याला वेळ द्या. सगळे सॉल्व झाले की कन्सेप्ट ॲप्लिकेशन्स आहेत, त्या कन्सेप्ट ॲप्लिकेशनमधले प्रत्येक क्वेश्चन हा सॉल्व सारखाच आहे, फक्त व्हॅल्यू बदललेले आहेत, काही कंडिशन बदललेल्या आहेत. म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल जर कंप्लीट अटेम्प्ट केले, कन्सेप्ट ॲप्लिकेशन ऑटोमॅटिक सॉल्व होते. हे वर्क करून मग टेस्ट द्यायला या. कशी एक्साइटमेंट असते. आपला होतो काय नेमका प्रॉब्लेम, लेक्चर करत असतानाच घोळ होतो. लय अवघड चालू आहे आज. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, इकडं मल्टिप्लाय केलं होतं तिकडं डिवाइड केलं. घाबरू नका, कळालं ना, खूप छोट्या गोष्टीत बाळांनो या. हे याला घाबरू नका, कळालं ना, खूप चिल्लर आहे. आणि हे येत का नाही आहे, अवघड का वाटतंय, सगळ्यांना खूप अवघड वाटतंय की काही लोक आहेत त्यांना खूप अवघड वाटतंय, बाकीच्यांना का नाही वाटत, कुठंतरी झालं होतं, बघितलं होतं. बरोबर आहे की नाही. लाईफचा रूल आहे, फर्स्ट टाइम कुठली गोष्ट आपण फेस करत असलो तिची भीतीच वाटते. मग त्यावर सोल्युशन एकच असतं, कुठलं, फेस द फिअर. ज्या गोष्टीची भीती वाटते ना एकदा फेस करा. जसं काही लोकांना अंधाराची खूप भीती वाटते, वॅक्सिनची नाही रे, अंधाराची. मग अंधारी वॅक्सिनची भीती वाटते, बरोबर. मग काय करायचं, एकदा वॅक्सिन टोचून घ्यायची, आहे की ना, घेऊन नाही टाकायची, टोचून घ्यायची. कळलं ना, मग काय होतं, मग कळतं. बरोबर आहे की नाही. काही भीती होती का त्याची. तसंच हे सगळं आहे, फर्स्ट टाइम करतोय आपण, याला ऑप्शन आहे का, तुम्ही रिपीट करताना तुम्हाला हे तर कळालंय, सगळे याच्यामुळेच घोळ होणार आहे. बरोबर आहे की नाही. त्यामुळे हे सोपं असलं तरी पण, अवघड असलं तरी पण करायचं आहे. आणि सगळ्यात बेसिक ॲडव्हान्टेज हे असतं बघा, एकदा मार्क्स पडायला लागले ना की नेहमी मार्क्स पडत चालतात. एकदा चांगले मार्क्स यायला लागले की नेहमी सगळे आपल्या माइंडसेटवर डिपेंड आहे. सोपं आणि अवघड असं काहीच नसतं. जे आपल्याला येतं ते आपल्याला वाटतं सोपं आहे, आणि जे आपल्याला येत नाही आपल्याला वाटतं अवघड आहे. फक्त डिफरन्स एवढाच असतो, त्या अवघडला सोपं करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करा, त्याला वेळ द्या. खरंच एवढं डिफिकल्ट आहे की लोक काय काय करतात तुम्हाला माहीत नाही आहे. काय माहिती तुला, कळालं ना, खूप काही काही करता लोक. आपल्यामुळे आपल्यासमोर एवढे टार्गेट नाहीच आहे. कळलं ना, एकदम सिंपल गोष्ट आहे. हिटलर माहिती का, ॲडॉल्फ हिटलर, सगळ्यांना माहिती ना, हिटलर सगळ्यांना माहिती, बरोबर. म्हणजे त्याच्या स्कूलमध्ये त्याचं जेव्हा ॲकॅडमिक्स होतं तेव्हा त्याला ॲबनॉर्मल स्टुडंट, थोडासा मंद स्टुडंट म्हणून त्याच्या क्रायटेरिया ठरवलेला होता की हा बाकीच्यांपेक्षा स्लो आहे म्हणून. आणि त्यांनी जे केलं आहे ते त्याच्या अगोदर पण आणि त्याच्यानंतर पण कोणीच करू शकत नाही. हिटलरनी जे केलं आहे, हिस्ट्रीमधले 4 टॉपिक म्हणजे हिटलरचा इतिहास नाही आहे, हिटलरचा खूप भयानक इतिहास आहे. फक्त त्याचं लक थोडंसं खराब होतं म्हणून त्यांची ॲटॉमिक लॅब जी होती ती MI5नी उडवली, नाहीतर पूर्ण जगच त्यांनी उडवलं होतं डायरेक्ट ॲटम बॉम्बनी. कळालं ना. ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ते करून गेलेत. काल दुपारी बॅचला हा इन्सिडेंट सांगितला होता, टाईमपास नाही करायचा मला फक्त काही लोकांनी डिफिकल्ट वाटतंय ना त्यांना थोडंसं सांगायचं आहे. जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं होतं, आता कोणाचा हिस्ट्री जर वाचेल असेल लगेच गुगलवर सर्च करून मला लगेच करेक्ट करू नका, नाही सर ते या इयरमध्ये आणि या टाईमला झालं होतं. मी आता कधी 10-15 वर्षापूर्वी वाचलेलं असेल ते आठवला इन्सिडेंट म्हणून सांगतोय, नाही तर ते ऑनलाईन मध्ये मला एक्सपिरियन्स आहे. ऑनलाईन लेक्चरमध्ये सांगितलं का लगेच गुगल सर्च होतो. नाही ट्रेनचा इन्सिडेंट सर तो या डेटला 3:05 झाला होता. फक्त आपल्याला हिस्ट्रीने स्टडी करायची, तो इन्सिडेंट काय तो सांगतो. म्हणजे आपली जिद्द, आपलं ध्येय कुठल्या लेवलला असलं पाहिजे, ते कंप्लीट करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, है ना. फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये माहिती आहे की काय झालं होतं काय नाही. त्यानंतर कंप्लीट ब्लेम जर्मनीवर होता.
आणि सगळे काही त्यांना रेस्ट्रिक्शन लावले होते. त्या रेस्ट्रिक्शनचं ॲग्रीमेंट साईन करताना फ्रान्स आणि जर्मनीमध्ये एक ट्रेन चालायची, त्या ट्रेनमध्ये बसून ॲग्रीमेंट साईन करायला लावलं होतं जे जर्मनचे किंग होते त्यांना. मग ही गोष्ट हिटलरला आवडली नाही म्हणजे भयानकच डोक्यात गेली की आपल्या देशाने गुडघे टेकले, एवढी इज्जत नाही राहिली आपली. तिथून तो पेटला. मग काय करायचं, मला देशासाठी काहीतरी करायचं म्हणून सैन्यात भरती झाला. एकदम सगळ्यात लास्ट जी पोस्ट असते है ना, काय असते आता मला एवढे आयडिया नाही है ना, आर्मीमध्ये काय नाईक वगैरे असं काहीतरी असतं ते बहुतेक, काय हां ते आर्मी बॅकग्राऊंडचं तुला काय माहिती देशाबद्दल, ठीक आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. तिथं तो काय करतो, त्या आर्मीमध्ये एंटर करतो आणि त्याची लिडरशिप, त्याच्या जे विचार एवढे भयानक स्ट्रॉंग असतात की 1928ला तो डायरेक्ट आर्मीच्या विरोधात बंड करतो की तुम्ही जे सगळं फॉलो करताय ते सगळं चुकीचं आहे, आपल्याला जगाचा बदला घ्यायचा आहे, यांनी आपल्यावर खूप मोठा अत्याचार केला, यांना धडा शिकवायचा आहे. मग 1923 to 1928 त्याला जेलमध्ये टाकतात. तिथं बसून तो माइन काम्प लिहितो आणि त्या माइन काम्पनी पूर्ण जर्मनचं फ्युचरच चेंज होतं. माइन काम्प माझी आत्मकथा, मी कोण आहे, मला का वाटतं मी हे का करतोय, मला काही खूप इंटरेस्ट नाही या गोष्टीमध्ये, पण हे जगाला जाणीव करून द्यावे लागेल की आम्ही पण माणसं होतो आणि आमच्यावर तुम्ही ज्या अटी लादल्या त्याच्यामुळे आमचा स्वाभिमान किती धुळीस मिळवला आहे आणि याला कारणीभूत जे कोणी असणार आहे त्यांनी वेट करा, तुमच्यासाठी मी येतोय. हे माइन काम्पमध्ये लिहित होतो 1923मध्ये, जेव्हा त्याला लाईफ इनप्रिझनमेंट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जन्मठेपेची शिक्षा झाली असती, जेलमधून बाहेर येणार नाही, तेव्हा तो जगाला लिहितो की एका गोष्टीचा बदला घेण्यासाठी मी येतोय, रेडी व्हा, तयार राहा. मग हे जेव्हा त्याचा माइन काम्प पब्लिश होतो तेव्हा पूर्ण जर्मन पेटतं. त्यांच्या प्रत्येकाच्या मनात असतं नाही की नाही आता हा सोडून आपल्यासाठी कोणीच नाही. अरे हिटलरची स्पीच यूट्यूबवर कधी टाईम मिळाला तर बघा एकदा. बोलताना लँग्वेज कळत नाही बट पूर्ण वातावरण तो पेटवतो, असं अंगावर काटे उभे राहतात. हे कुठून आलं, जो मतिमंद क्रायटेरियाचा होता, एकदा ठरलं संपलं, याच्यापेक्षा माझ्यासाठी जगात काहीच मोठं नाही. मग हे सगळं करत असताना परत मग नंतर पूर्ण तो गव्हर्नमेंट टेक ओव्हर करतो है ना, नाझी तिथं इस्टॅब्लिश करतो, आर्मी वगैरे सगळ्यात चीप होतो. आणि त्याच्यानंतर 1939ला ॲटॉमिक वेपनची सक्सेसफुली टेस्ट होते जर्मनीमध्येच, ऑटो व्हॉन अँड स्ट्रासमन, आणि तो एक लॅब इस्टॅब्लिश करतो. पण त्या लॅबचं काय होतं, 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही 2-2.5 वर्षानंतर रिझल्ट येणार होते त्याच्या अगोदर हे MI5 वाले त्याला उडून टाकतात आणि तिथं ॲटॉमिक टेस्टिंग तिथं थांबते. आणि हे ती टेक्नॉलॉजी स्वतः घेऊन मग अमेरिका काय करते, मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये ॲटम बॉम्ब तयार करते. पण हे करत असताना 1941ला जेव्हा इंग्लंड फ्रान्स यांना पूर्णपणे हरवलेलं असतं तेव्हा हिटलर सांगतो, युद्धामध्ये सगळं डिस्ट्रॉय झालेलं असतं, तो सांगतो की एक ट्रेन ट्रॅक बनवा जो पहिले होता फ्रान्स आणि जर्मनीच्या बाउंड्रीवर, आणि तिथे एक स्पेशल ट्रेन चालू करा, त्या ट्रेनमध्ये त्याच प्रकारचे सीट प्लेस करा आणि त्या सीटवर तो फ्रान्स ज्यांनी त्यांच्याकडून ॲग्रीमेंट करून घेतलं होतं त्यांना समोर बसवतो आणि ते हरलेत, त्यांच्यावर जर्मनीने लादलेल्या अटी त्यांना ॲक्सेप्ट आहेत आणि ते जर्मनी समोर परत गुडघे टेकूनच राहतील हे त्यांच्याकडून साईन करून घेतो. येस, ते अचिव्हमेंट. हिटलर काय होता लाईफमध्ये, वाईट होता वगैरे, मी त्याबद्दल बोललेलो नाही, कळालं ना. ज्याला वाईट समजायचं तो वाईट समजा, ज्याला चांगला समजायचं तो चांगला समजा. बट हा इन्सिडेंट मी यासाठी सांगतोय की आपणही रिपीट करताना असंच काहीतरी ठरवलंय, फक्त संस्कृती करते म्हणून मी करते असं काही आहे का. आपले स्वतःचे ड्रीम्स आहेत लहानपणापासून, जेव्हापासून कळायला लागलं है ना, 3rd, 4th, 5th पासून, तेव्हापासून आपण ठरवलं होतं की नाही करायचं तर हेच आहे आयुष्यामध्ये, बरोबर आहे. तुमचं लक चांगलं होतं म्हणून करोनाने तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सराउंडिंगमध्ये मिळाल्या, बरोबर आहे की नाही. बट त्यामुळं नाही झालं, अजून एक लाईफने तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, तर जेवढं त्याला म्हणजे आपण म्हणतो ना गोल्डनमध्ये कन्वर्ट करता येईल तेवढे करा. हे लास्ट 8 मंथ आहेत तुमच्या आयुष्याचे, संपलं, याच्यानंतर काहीच नाही बेटा. जेव्हा कॉम्प्रोमाइज करायची वेळ येते आपल्याला वाटतं हे पण भारी आहे ते पण भारी आहे, बट लक्षात घ्या MBBS इज MBBS, बाकी त्याच्या कंपॅरिझनमध्ये काहीच नाही. म्हणजे आपलं ड्रीम आपलं असलं पाहिजे. मग ते मिळवण्यासाठी मला काय करता येईल, काय करायचं बरं. इथं हिटलरसारखं असं युद्ध आर्मी उभी करायची का, एवढं काहीच नाही. आपल्या स्वतःसोबत फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. आणि मी सांगतो फिजिक्समध्ये फक्त एवढं फॉलो करा, रेग्युलर रुटीन, क्लासमध्ये झालेले एक्झाम्पल्स, मॉड्यूलमधले सगळे एक्झाम्पल आणि झालेल्या टेस्ट पेपरचे सोल्युशन रेग्युलर नोटबुकमध्ये मेंटेन करा. कुठेही तुम्ही असले, झिरोवर असले, उद्या टार्गेट ठेवा, ॲटलिस्ट एक क्वेश्चन करेक्ट आला पाहिजे. पण तो स्वतःचा इकडे तिकडे बघून जर करत असले तर तुमच्यासारखे फ्रॉड, म्हणजे शब्द नाही आहेत मला, तुम्ही बोलू शकत नाही. ऑनलाईनमध्ये जसं करतो तसं ऑफलाईनमध्ये करू नका. स्वतःचा प्रामाणिकपणा स्वतःपाशी ठेवा. निगेटिव्ह मार्क्स पडतील पडू द्या, रोज टार्गेट सेट करा स्वतःचा. तुम्ही निगेटिव्ह मार्क्स घेता याचा अर्थ तुमची सिच्युएशन ती आहे, तुमची लायकी ती आहे असं नाही आहे, तुमची सिच्युएशन त्याच इन्स्टंटला ती आहे. आपण इम्प्रूव्ह करू शकतो, बरोबर आहे नाही. उद्या टेस्ट देताना ॲटलिस्ट एक एक्स्ट्रा क्वेश्चन माझा बरोबर आला पाहिजे, हेच टार्गेट ठेवा. चैतालीची 17 पासून 107 पर्यंत प्रोग्रेस होती,
पण मध्येच 23 पर्यंत येतं, कसं काय येतं ते मला कळत नाही. हे नको व्हायला. तुम्ही 180 घेऊच नका, फक्त 80 घ्या, पण हा माझा मिनिमम स्कोर झाला. लाईफमध्ये याच्यानंतर मी कमी स्कोर कधीच करणार नाही. हे स्वतःसोबत कमिटमेंट करा आणि ती फुलफिल करा. कळालं ना? हे पण कळालं ना? चला, मग आता हे अवघड आहे, फिजिक्स फास्ट आहे, फिजिक्स असं काही वाटतं का? सगळं गेलं. ठीक आहे, चला नेक्स्ट. सोपं काहीच नाही आयुष्यामध्ये, कळालं ना? राईट डाऊन. If distance is a function of time, distance is a function of time given by four t square minus 4t. Distance is a function of time given by 4t square minus 4t. Then calculate the time at which speed becomes 0. आपको टाइम कैलकुलेट करना है जब स्पीड 0 हो जाएगी. आता सगळ्यात पहिले स्पीड के बारे में कुछ बोला है, इसका मतलब हमें डिस्टेंस को डिफरेंशिएट करके स्पीड को लेके आना पड़ेगा. इसका डिफरेंशिएशन होगा 8t माइनस 4. ठीक है, क्वेश्चन मध्ये सांगितलंय की टाइम इंटरवल जब स्पीड 0 बनेगी, स्पीड 0 बनेगी मतलब ये इक्वल टू 0 पुट करना पड़ेगा. ये 0 पुट करेंगे तो ये बन गया 8t इक्वल्स टू 4, t इक्वल्स टू 4/2 मतलब 0.5. तो 0.5 सेकंड के बाद में स्पीड विल बिकम 0. सेम क्वेश्चन है, कैलकुलेट द डिस्टेंस कवर्ड बाय द बॉडी. बॉडी बिफोर कमिंग टू रेस्ट. रेस्ट में आ गई मतलब स्पीड 0 हो गई. तो स्पीड 0 होने से पहले कितना डिस्टेंस कवर होगा? क्या करना होगा? डिस्टेंस के फॉर्मूले में जो टाइम आया था उसको पुट करना पड़ेगा. चलो करो कैलकुलेट. माइनस मध्ये येते. किती येते माइनस मध्ये? अब ये टी स्क्वेअर मतलब 1 माइनस 2 माइनस 1 येत आहे. ॲक्च्युअल में ऐसे नहीं होता है, बट हा क्वेश्चन असं मी मनाने दिला ना, त्यामुळे ते नंबर्स इकडे तिकडे होऊ शकतात. ठीक है, एट द एंड उसको प्लस कंसीडर करके ये 1 मीटर बनेगा अगर डिस्टेंस है तो. लेकिन जब ये बात डिस्प्लेसमेंट की होती तो इट में भी निगेटिव. सेम क्वेश्चन हम जब वेलोसिटी डिस्प्लेसमेंट के लिए सॉल्व करेंगे तो वही आंसर्स रहेंगे. ठीक है, चलो नेक्स्ट. सेम क्वेश्चन है, पूरा पार्ट सेम है, बस डेटा आपको दिया है 10t स्क्वायर माइनस 2t. परत तेच करायचं आहे. टाइम एट विच स्पीड बिकम्स 0 या फिर बॉडी कम टू रेस्ट. कितने टाइम के बाद बॉडी रेस्ट में आएगी एंड रेस्ट में आने से पहले कितना डिस्टेंस कवर होगा? टाइम कितना आ रहा है फिर से? एक मिनट, इसको 20t ले लो. 1 सेकंड. क्या होगा? फिर से डिफरेंशिएट करेंगे, स्पीड बनेगी 20t माइनस 20, वो तो 0 हो रही है, यानी t आ गया 1 सेकंड. हे किती लोकांना नाही कळालं? कोणाला कळत नहीं? रेज योर हैंड्स. देखो क्या करना है, स्पीड को कैलकुलेट करने के लिए जो डिस्टेंस का एक्सप्रेशन है उसको डिफरेंशिएट करना है. डिफरेंशिएशन का वही रूल, पावर से मल्टीप्लाई करो, पावर में से 1 को सब्ट्रैक्ट करो. तो ये 10 इंटू 2 20t हो गया, माइनस 20 इंटू टी था, टी का डेरिवेटिव 1 तो ये 20 हो गया. अगर बॉडी रेस्ट में आ रही है, रुक रही है, मतलब स्पीड 0 बनेगी. अगर स्पीड 0 बन रही है तो इक्वल टू 0 लिखो. आपको t कैलकुलेट करना है, तो क्या होगा? 20t माइनस 20 इक्वल टू 0. माइनस 20 यहाँ पे जाके प्लस 20, तो 20 कैंसिल होके t बनेगा 1. डिस्टेंस कितना कवर होगा? परत माइनस 10 मीटर, मतलब एक्चुअल में 10 मीटर. माइनस क्या प्रेडिक्ट कर रहा है कि जहाँ पे बॉडी थी उसके अपोजिट, मतलब निगेटिव एक्सिस के अलग वो जा रही है. तो निगेटिव एक्सिस भी है तो डिस्टेंस ऑलवेज पॉझिटिव्ह होता है, सो ये पॉझिटिव्ह बनेगा. ठीक आहे, क्लिअर आहे. तर फक्त ही जर एक्स्ट्रा कंडिशन त्यामध्ये विचारली तर डायरेक्ट इक्वेट इट विथ 0 एंड देन टाइम कैलकुलेट करना है. देन लास्ट लेक्चर जो है हम एवरेज स्पीड के बारे में डिस्कशन शुरू कर चुके थे, याद है ना? आपको अगर डेटा इस फॉर्म में दिया है फंक्शन ऑफ टाइम तरच हे सगळे आजचे रूल ॲप्लिकेबल है. लेकिन अगर डेटा इस फॉर्म में दिया जाता है कि कार ट्रैवलिंग ऑन ए रोड है ए से लेके बी तक और बोला है कि 1/3 डिस्टेंस कवर हो रहा है विथ स्पीड v1 एंड रिमेनिंग डिस्टेंस कवर हो रहा है विथ स्पीड v2, तर काय करायचं हे काल आपण डिस्कस केलेलं आहे. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज स्पीड.
d/3 है बेटा, थे d/3। अब रिमेनिंग कितना होगा? 1 माइनस, वेरी गुड। ये बघा टोटल कितना आहे यहाँ से यहाँ तक, ये 1/3 बोला आहे, मतलब ये टोटल d आहे। हे माहित नाही आपल्याला, याला थोड्या वेळासाठी आपण x म्हणू। तो रिमेनिंग डिस्टेंस निकालना है, तो पहले d/3 प्लस x इक्वल्स टू d लेना पड़ता है। ये किती लोकांना नहीं कळत है? कळत है सगळ्यांना? तो यहाँ पे x कैलकुलेट करने के लिए प्लस d/3 उधर भेज देंगे, तो ये बनेगा d माइनस d/3। अभी इनकी सब्सट्रैक्शन करने के लिए डिनोमिनेटर सेम करना पड़ता है, तो 3/3 से मल्टीप्लाई करेंगे, तो ये क्या हो गया फिर 3d/3 माइनस d/3। डिनोमिनेटर सेम है तो 3d माइनस d मतलब 2d/3, तो रिमेनिंग डिस्टेंस कितना मिला? 2d/3। अब क्वेश्चन सॉल्व करने के लिए शुरुआत करना है। एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला है, कौन सा? टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम। अब टोटल डिस्टेंस कितना है? टोटल डिस्टेंस इज इक्वल्स टू डी है। टाइम मालूम नहीं है तो हम ये v एंड d के ऊपर से टाइम निकालते हैं कि d/3 प्लस 2d/3। हे रिमेनिंग काढलं ना आपण इथं, टोटल डिस्टेंस d। अब यहाँ पे टाइम चाहिए t1, तो कितना होगा? d/3v1। t2 कितना आएगा? 2d/3v2। अब एक ही फॉर्मूला है एवरेज स्पीड का, तो v एवरेज बनेगा टोटल डिस्टेंस यानी d टोटल टाइम में। यहाँ पे d/3 कॉमन, तो क्या बचा? 1/v1 प्लस 2/v2। फिर से dd 1/3 है, ये 3 न्यूमरेटरला येतील, डिनॉमिनेटर में कोण आहे? 1/v1 प्लस 2/v2। आता यांची करायची आपल्याला ॲडिशन। परत रेसिप्रोकल की ॲडिशन करनी है तो क्या करना पड़ेगा? डिनॉमिनेटर सेम करना पड़ेगा। अब इन दोनों का कॉमन डिनॉमिनेटर किंवा दोनच आहे म्हणून क्रॉस मल्टीप्लाय पण करू शकतो, तो v2 इंटू 1 v1 इंटू 2 अपॉन v1 v2, तो ये बनेगा ये 3/v2 प्लस 2v1। अब ये 1/1 था, ये ऊपर जाके मल्टीप्लाई हो जाएगा, 3v1 v2 अपॉन v2 प्लस 2v1। गॉट इट? ये कब? अगर 1/3 एंड 2/3 आहे तो। काल आपण हाफ ऑफ बघितलं होतं, 1/3 1/3 1/3 बघितलं होतं, आठवतंय का कालच्या लेक्चरमध्ये? नेक्स्ट सेम क्वेश्चन है, आपको बोला है कि कार ट्रैवल हो रही है विथ 40 किलोमीटर पर आवर फॉर फर्स्ट 1/3 डिस्टेंस या फिर फॉर 200 मीटर, एंड नेक्स्ट ट्रैवल कर रही है विथ 60 किलोमीटर पर आवर विथ 400 मीटर। Then calculate the average speed। थ्री जीरो, वेरी गुड, किलोमीटर पर आवर। अगर फॉर्मूला याद आ रहा है तो डायरेक्ट फॉर्मूले से करो, पहले चेक करना ये 1/3 2/3 होते क्या? टोटल डिस्टेंस अगर मैंने 600 लिया, d कितना है 600, तो 600/3 एंड 2 इंटू 600/3 400 बराबर, मतलब ये 1/3 2/3 है। उसके लिए फॉर्मूला क्या था अभी? 3v1 v2 अपॉन, असंच होतं का? एकदा चेक करा, 3v1 v2 अपॉन v1 प्लस 2v2, डायरेक्ट v2 प्लस 2v1। अब इसमें वैल्यू पुट करो, कितना है v1 v2? 40 इंटू 60 इंटू 3 7200 अपॉन v2 कितना है 60 प्लस 80 140, कितना आ रहा है? 52 का 51 52 पॉइंट समथिंग किलोमीटर पर आवर। कळलं?
आणि जर फॉर्म्युला आठवलाच नाही तर ॲज पर प्रोसेस देखो, बॉडी ए से बी तक जा रही थी, आपको बोला है 200 मीटर के लिए स्पीड है 40 किलोमीटर पर आवर एंड 400 मीटर के लिए स्पीड है 60 किलोमीटर पर आवर। तो यहाँ पे टोटल डिस्टेंस कितना हुआ? हाँ 600 मीटर। टाइम नहीं है तो टाइम कैसे निकालेंगे? T1 इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड। फक्त चेंज काय होईल इथं? डिस्टन्स आपको मीटर में दी है, स्पीड किलोमीटर पर आवर में, तो डिस्टेंस को हमें किलोमीटर में लेना पड़ेगा। 200 मीटर मतलब 0.2 अपॉन 40 एंड T2 0.4 अपॉन 60। हे कळतंय का मी काय लिहिलं ते? फक्त याच्या अगोदर आपण काय लिहायचो? T1 इक्वल्स टू डी अपॉन व्ही लिहायचो, बट इथं डी आणि व्ही नंबर दिलेत ते फक्त आपण पुट केले। ठीक है, अब इन दोनों की करनी है एडिशन। करो एडिशन, कितनी आती है? 12 प्लस 16 28 अपॉन हे करा, हे 720 अपॉन 40 कसं आलं? V1 इंटू V2 किती? 6 इंटू 4 24। हे तेच करतोय ना आपण आता, असंच काढतोय फॉर्म्युला न वापरता। हे फॉर्म्युला वापरून होतं हे करून सेम येतं ना? हेच येतं का? कळलं? फॉर्म्युला आठवला तर डायरेक्ट, नाही आठवलं तरी पण बाय प्रोसेस यू कॅन सॉल्व इट। ठीक आहे, चलो नेक्स्ट। किती लोकांना नाही कळालं हे काय केलं? 0. कुठून घेतलं? हे बघ, 1000 मीटर मतलब वो 1 किलोमीटर, तो 200 मीटर को किलोमीटर में कन्वर्ट करने के लिए 1000 से डिवाइड करना पड़ेगा, दैट्स वाई इट इज 0.2 किलोमीटर। हे 400 साठी पण तेच केलं, 0.4। ओके, अजून शुभम भारती त्या मेथड, अरे त्याच मेथड ने बाळा, हे तीच मेथड आहे। तुला कुठली मेथड वाटली? दोनच मेथड आहे, तिसरी मला माहित नाही बेटा। टोटल डिस्टेंस मी 600 मीटर घेतलं पण ते किलोमीटर मध्ये 0.6 झालं, बरोबर। डिनोमिनेटर में क्या आता है? T1 प्लस T2 आता है ना, तो 0.2 प्लस 0.4 अपॉन 40 60, इनकी एडिशन आती है 28 एंड ये 1 अपॉन 2440 ऊपर जाके मल्टीप्लाई होते हैं। हे नहीं कळलं की ही स्टेप परत सांगू? दानिश सांगू परत? हाँ ठीक है। यहाँ पे टाइम एंड डिस्टेंस कैसे दिया था वो क्लियर है। अब देखो एवरेज स्पीड का एकच फॉर्म्युला है ना, त्याच्यावरच चालू आहे आपलं सगळं। टोटल डिस्टेंस अपॉन टोटल डिस्टेंस 600 मीटर है, किलोमीटर में 0.6 हो जाएगा। टाइम मालूम नहीं है, टाइम के लिए हमें करना पड़ेगा T1 प्लस T2। T1 प्लस, अब T1 कितना है? 0.2 अपॉन 40 एंड T2 कितना है? 0.4 अपॉन 60। हे तर कळलं सगळ्यांना। इथं आपण कॅल्क्युलेट केले होते बघा T1 T2। आता यांना ॲड करण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काय लिहिले? 0.2 इंटू 60। नको नको तसं नको, याला फोरनी करून याला चालतं, तसंही चालतं। ठीक आहे, 0.2 इंटू 60 प्लस 0.4 इंटू 20 और डिनोमिनेटर में इन दोनों का मल्टीप्लिकेशन 60 इंटू 40 2400। हे कळलं? क्या कर रहा हूँ मैं? ये डिनोमिनेटर में जो इनके एडिशन है ये अलग से कर रहा हूँ यहाँ पे। अब यहाँ पे देखो 60 इंटू 0.2 है तो एक जीरो जाके ये 2 बनेगा, 6 इंटू 2 तो ये बन गया 12 प्लस 0.4 का जीरो यहाँ पे आएगा, 4 इंटू 2 तो कितना आएगा फिर? डिवाइडेड बाय 2400, 16 प्लस 12 तो ये बन गया 28 अपॉन 2400। क्लियर है? म्हणजे आता V ॲव्हरेज ये बन गया 0.6
अपॉन 28 अपॉन 2400, बट 1/1 न्यूमरेटर में आता है दानिश, तो ये क्या बनेगा 2400. आता याला सिम्प्लिफाय करा, किती ले 60 इंटू 24/28. आता येईल डिव्हिजन. याला जर 30 घेतलं तर 60/30 2, 24 का डबल 48, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त पाहिजे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 50. ये आंसर रहेगा, फॉर्मूले से भी वही आया था. कौन सा? सर झालं, तू मला लेक्चर झाल्यानंतर विचार उठा. हां, नेक्स्ट. इफ a body travels for half of the distance, if a body travels for half of the distance with speed v naught, and for remaining half distance, it travels for half of the time with speed v1, and for remaining half of the time with speed v2. काही कळलं नाही की नाही. अरे क्वेश्चन में ऐसे बोला है कि कार ट्रैवल्स फॉर हाफ ऑफ द डिस्टेंस विथ स्पीड वी नॉट, इथपर्यंत क्लियर आहे. आगे बोला फॉर रिमेनिंग हाफ डिस्टेंस इट ट्रैवल्स फॉर हाफ ऑफ द टाइम विथ स्पीड v1 and for remaining half of the time with speed v2. देखो बोर्ड पे क्वेश्चन में स्टेटमेंट तो लिख लिया था सबने. अब क्या बोला है मैं फिर से एक्सप्लेन करता हूँ कि बॉडी ट्रैवल कर रही है ए से बी तक, ये डिस्टेंस हाफ है एंड ये डिस्टेंस हाफ है, तो ये हाफ ट्रैवल हो रहा है वी नॉट से. लेकिन इस हाफ डिस्टेंस के लिए जो भी टाइम था उसके आधे टाइम के लिए v1 एंड आधे टाइम के लिए v2, इतनी स्पीड से गाड़ी ट्रैवल कर रही है. यांचा आंसर का बरं येता है? क्योंकि ये क्वेश्चन फ्रॉम मॉड्यूल है. मॉड्यूल का कल का होमवर्क कल कंप्लीट किया है उन्होंने, कळलं ना. तुम्ही केला नाही म्हणून मला हे बोर्डवर शिकवायला लागतं. तुम्ही जर ते करायला लागली तर आपल्याला अजून चांगल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करता येईल. हां, आलं सेम. तो इसको कैसे सॉल्व करेंगे, अब ध्यान दो बोर्ड पे. सबसे पहले हमें इसको दो पार्ट में डिवाइड करना पड़ेगा. इस पार्ट को फर्स्ट पार्ट बोलेंगे और ये सेकंड पार्ट की एवरेज स्पीड पहले निकालनी पड़ेगी हमें. इसकी तो एक ही है v नॉट, लेकिन ये v1 v2 की एवरेज कितनी होगी वो कैलकुलेट करनी पड़ेगी. कैसे कैलकुलेट करके करेंगे, काल बघितलं होतं का आपण टाइम डिवाइड करके देंगे तो v1 प्लस v2/2 था. झालं होतं की काल हे हाफ टाइम के लिए v1 हाफ टाइम के लिए v2 है, तो एवरेज स्पीड कितनी होती है v1 प्लस v2/2. यानी कि यहाँ पे जो हाफ डिस्टन्स है उसके लिए स्पीड बनती है v1 प्लस v2/2. थोड्या वेळासाठी मी याला v आणि याला v डॅश असं म्हणतो. अब कंडीशन क्या हो गई, हाफ ऑफ द डिस्टेंस विथ स्पीड v, रिमेनिंग हाफ डिस्टेंस विथ स्पीड v डैश है. तो इसके लिए फॉर्मूला काल पण डिराइव केला होता, आज पण डिराइव केला आपण 2v1 v2/v1 प्लस v2. आठवता है. अब मैंने v1 को क्या बोला है v, तो इसको v रहने दो. v2 को क्या बोला है अपॉन. v1 मतलब कोण है, v2 मतलब कोण है, कळलं. आता फक्त त्यांच्या व्हॅल्यू पुट करायच्या. क्या होगा देखो, 2 इंटू वी मतलब कौन है v नॉट, v डैश मतलब कौन है v1 प्लस v2/2 डिवाइडेड बाय ये v मतलब कौन है v नॉट प्लस v1 प्लस v2/2. एवढ्यावर थांब, मतलब एवढं करून चालणार नाही. इसको और सिंप्लीफाई करना पड़ेगा. कैसे, 2 कैंसल, ये क्या बनेगा v नॉट v1 प्लस v नॉट v2 डिवाइडेड बाय, अब यहाँ पे 2 था तो इसको 2/2 से मल्टीप्लाई कर दो, तो क्या बनेगा ये 2v0 प्लस v1 प्लस v2/2 था, वो ऊपर जाएगा. दिस विल बी योर फाइनल आंसर. हे सांगत होते तुम्ही. बरोबर.
मी कसं केलं ते बघ पहिले. नाही पण ते मला नाही कळणार, हे समजावून घे पहिले. चालतं, ती मेथड बेस्ट आहे. मग ही मेथड बेस्ट आहे. हे बघ सगळ्यात पहिल्यांदा ऐक ना, मी जे सांगतोय ना ते फॉलो करून बघ, कळालं ना. येणे येतं का करेक्ट? हेच नेहमीच येणार, का नाही येणार? नको करू मग, दे सोडून. मग नेहमी येणार नाही, दे सोडून, टॉपिक ऑप्शनला सोडून दे. चलो हो गया, क्लियर आहे. हां तर आकांक्षा काय डाऊट होतं तुझं इथं? नाही नाही, हे करेक्ट आहे का? याच्यामध्ये काही करेक्शन आहे? हां काय करेक्शन आहे? 2v0 v2 आहे. कुठं, न्यूमरेटर का डिनॉमिनेटर? चल झालं. चलो नेक्स्ट. नाही ना, असं कॅन्सल नाही होत ना, हे ॲडिशनमध्ये बाळा. त्याच्या स्कूल कुठली होती आपली? चला. फिनिश. नाही केवी चांगली आहे, मला वाटलं ते. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज स्पीड ऑफ द बॉडी इफ इट ट्रॅव्हल्स फॉर. Calculate the average speed of the body if it travels for half of the distance with speed v1, next 1/3 distance with speed v2 and remaining distance with speed v3. Remaining distance with speed v3. करो कैलकुलेट. देन कैलकुलेट एवरेज स्पीड. क्या है एवरेज स्पीड? ये बघा एडजस्टमेंट क्वेश्चन में क्या बोला है कि पहले हाफ डिस्टेंस है, उसके लिए स्पीड v1 है. नेक्स्ट 1/3 डिस्टेंस है, स्पीड v2 है. तो रिमेनिंग डिस्टेंस कितना है वो निकालना पड़ेगा. कैसे? d/2 प्लस d/3 प्लस x इक्वल्स टू d करके. तो इन दोनों की एडिशन आती है 5d/6 प्लस x इक्वल टू d. तो x बना d माइनस 5d/6. तो ये आ रहा है d/6. d/6 स्पीड कितनी है? v3. आता तेच रेगुलर, पहले टाइम निकालेंगे. क्या होगा यहाँ पे टाइम? d/2v1. t2 कितना होगा? d/3v2 एंड t3 कितना होगा? चलो एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला है, टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टेंस कितना है? d है. टोटल टाइम में d और ब्रैकेट में क्या बचेगा फिर? 1/2v1 प्लस 1/3v2 प्लस 1/6v3. फिर से dd कॅन्सल. आता डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी v1 v2 v3 तर पाहिजेच सोबत. यहाँ पे भी 6, यहाँ पे भी 6, यहाँ पे भी 6 चाहिए. तो क्या करना पड़ेगा? देखो v2 v3 3, 2 v1 v3 प्लस v1 v2 डिवाइडेड बाय 6 v1 v2 v3. ये बना डिनोमिनेटर 1/. तो 1/1 की टर्म न्यूमरेटर में जाएगी. फाइनल आंसर विल बी 6 v1 v2 v3 अपॉन 3 v2 v3 प्लस 2 v1 v3 प्लस v1 v2. कोणत्या मेथडनी केलं? मग ह्याच मेथडनी करायचं. कळालं ना? दुसऱ्या मेथडनी करायचं. चलो फिनिश्ड. जी सोपी वाटते आपल्याला त्याच्यापेक्षा ज्याने आन्सर करेक्ट येते त्याला प्रेफरन्स जास्त द्यायचा. कळालं ना? तो ॲव्हरेज स्पीड रिलेटेड कळालं ना. आता किती डिवीजन करू द्या, कशाही करू द्या, सेम प्रोसेस हमें फॉलो करनी है. ठीक है, ये टाइम के डिस्टेंस के लिए हो गया. सेम पार्ट अगर टाइम के लिए देंगे तो चला करा कैलकुलेट. इफ अ कार ट्रैवल्स फॉर 1/3 टाइम with speed v1
if a car travels for 1/3 time with speed v1 for next 1/3 time with speed v2 and for remaining time with speed v3, then average speed will be v1 plus v2 plus v3 upon 3. रिमेनिंग दिलं नाही, काढावं लागेल ते आपल्याला. नाही, स्पीड v3 दिली ना. t/3 के लिए v1, नेक्स्ट t/3 के लिए v2 एंड रिमेनिंग के लिए v3. छोड़ो लगा. चलो बोर्ड पे ध्यान दो. पुढचं सोडो. 1/3 टाइम v1 एंड 2/3 टाइम v2. देखो क्वेश्चन में क्या दिया है पहले वो देखते हैं. हे बघा क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय की 3 इंटरवल में बॉडी ट्रैवल कर रही. पहला 1/3 है, दूसरा 1/3 है, तो रिमेनिंग भी उतना ही आता है 1/3. नसेल कळत तर t - t/3 करा. इसके लिए स्पीड v1 है, इसके लिए v2 है, इसके लिए v3 है. क्लियर. अब हमें एवरेज स्पीड चाहिए. एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला है, टोटल डिस्टेंस अपॉन. तो डिस्टेंस तो दिया नहीं, तो हम डिस्टेंस यहाँ पे कैलकुलेट कर सकते हैं. कैसे? परत तेज s इक्वल टू v/t, सॉरी v इक्वल टू s/t, तो s इक्वल्स टू vt करके. तो यहाँ पे d1 बनेगा v1t अपॉन 3, d2 बनेगा v2t अपॉन 3, d3 बनेगा v3t अपॉन 3. तो डिस्टेंस आ गया, टाइम भी मालूम है, तो एवरेज स्पीड क्या बनेगी? v एवरेज इक्वल्स टू, देखो t/3 सब में कॉमन है, t/3 बाजूला काय राहिलं ब्रॅकेटमध्ये v1 प्लस v2 प्लस v3. अब डिनोमिनेटर में टाइम के एडिशन, टोटल टाइम t है, टी कैंसल, तो फाइनल आंसर क्या आ रहा है? v1 प्लस v2 प्लस v3 अपॉन 3. अगर बोला होता कि t/2 के लिए v1 है, t/2 के लिए v2 है, तो v1 प्लस v2 अपॉन 2. अगर बोला जाता t/4 के लिए v1, t/4 के लिए v2, t/4 के लिए v3 एंड t/4 के लिए v4, तो अगर इक्वली डिवाइड करके दिया है टाइम, तो डायरेक्ट वेलोसिटी की सम अपॉन नंबर ऑफ डिव्हिजन करेंगे. ठीक आहे. फक्त हे टाइम डिवाइड केला असेल तर, डिस्टन्स डिवाइड केला तो झालं आंसर. चलो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करो. इफ अ कार ट्रैवल्स ऑन ए रोड फॉर फर्स्ट 1/3 टाइम विथ स्पीड v1, फर्स्ट 1/3 टाइम विथ स्पीड v1 and next 1/3 time, नहीं next 2/3 time with speed v2. First 1/3 with speed v1 and next 2/3 with speed v2, then average speed will be. ये ना नोटबुक खराब करना काय फरक पडतो? एक आधी OMR दी तिला. चलो क्या होगा प्रिया, कळतंय का? पहले बोला है कितना टाइम 1/3, स्पीड कितनी है v1. बाद में बोला है टाइम कितना है 2/3, कितनी स्पीड है v2. परत तेच एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला है, टोटल डिस्टेंस अपॉन. तो टोटल डिस्टेंस दिया नहीं है, हम कैलकुलेट करेंगे कैसे. d1 इक्वल्स टू v1 इंटू टी, तो ये कितना बनेगा v1t अपॉन 3. d2 कितना होगा 2v2t अपॉन 3. ये 2 एवरेज स्पीड पवन क्या होगा t/3 कॉमन. तो t/3 अगर कॉमन लिया तो ब्रैकेट में क्या बचा v1 प्लस 2v2 अपॉन कौन है टोटल टाइम t. तो टी कैंसिल होके v1 प्लस 2v2 अपॉन 3 सेम होतं. हे फाइनल आन्सर आहे. कसं परत सांग. थांब 3v1 v2 याचा आणि याचा काय संबंध वाटतो तुला? काय सिमिलर वाटतो दोन्हीमध्ये? दूरपर्यंत काही आहे का?
हे डिस्टन्स असतं असं. म्हणजे मी पागल आहे की नाही. हे टाइम डिवाइड करून देतोय, इथं टी डिवाइड करून लिहितोय. तुम्हाला कळालं का त्यांनी काय केलं ते. तुम्ही आपल्या आपल्या कामावर फोकस करा ना. हां बोल बेटा. तो अगोदरच एवढा कन्फ्यूज आहे आणि तुम्ही तुमच्या डोक्यात काय त्याला काय वाटलं असेल आणि त्यांनी कसं सोडवलं असेल हे सांगून त्याचं आणि माझं आणखीन डोकं खराब करा. आपलं क्वेश्चन झालं एक सॉल्व्ह करून, मॉड्यूल पडली, बुक पडली, त्यातून सॉल्व्ह करा. नाही त्याला असं वाटलं असेल आणि मग त्यांनी हे केलं असेल, हे गरज पडली का. हां ते नको सांगू मला, हे काय केलं मला सांग. असं तुला ही मेथड सांगतो, नाही नाही मी त्या मेथडनी करतो. कशाला करतो त्या मेथडनी, मग त्या मेथडनी कर, जाऊ दे. हे पण आन्सर तुला वाटतं बरोबर आहे. क्या है कि अगर टाइम दिया डिवाइड करके डिस्टेंस निकालो, डिस्टेंस दिया डिवाइड करके टाइम निकालो. फायनल फॉर्म्युला तो एक ही आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. क्लिअर. तर स्पीडमध्ये आपण आतापर्यंत एवढंच शिकलो, दोनच गोष्टी, एक इन्स्टंटेनियस स्पीड आणि दुसरी एवरेज स्पीड. इंस्टेंटेनियस स्पीड एंड एवरेज स्पीड, उसमें दो कंडीशन है. अगर आपको डिस्टेंस दिया जाता है एज ए फंक्शन ऑफ टाइम तो इंस्टेंटेनियस निकालने के लिए डिफरेंशिएट करो, टाइम पुट करो. एवरेज कैलकुलेट करने के लिए डायरेक्ट टाइम पुट करके डिस्टेंस का सब्ट्रैक्शन अपॉन टाइम का सब्ट्रैक्शन. यानी उल्टा करके दिया तो स्पीड दी तो स्पीड को इंटीग्रेट करना पड़ेगा डिस्टेंस कैलकुलेट करने के लिए. कब, अगर फंक्शन ऑफ टाइम दे रहे तो, एंड अगर फंक्शन ऑफ टाइम नहीं दे रहे, इतना डिस्टेंस इतनी स्पीड से, उतना डिस्टेंस उतनी स्पीड से, इतने टाइम के लिए इतनी स्पीड, ऐसे देंगे तो ये करना पड़ेगा. ओके. नाउ राइट डाउन नेक्स्ट पॉइंट, वेलोसिटी. जा जा वेलोसिटी क्या आहे. वेलोसिटी मतलब किती वाजले, लेक्चर 12ला आहे बेटा तुझं. ठीक आहे. इट्स ए 11:45. अजून टेस्ट पण बाकी ना तुमची. तो वेलोसिटी वी विल स्टार्ट डिस्कशन ऑन टुमॉरोज लेक्चर. बिफोर दॅट